पाणी पुरवठ्याचा विषय हा तांत्रिक मोटारीच्या तांत्रिक बिघाडीमुळे झालेला आहे आणि मोटारीची जी यंत्रणा आहे ती खूप जुनी यंत्रणा आहे। त्याच्यामुळे सद्यस्थिती ती इन्स्टंट दुरुस्त करणं आपला थोडासा वेळ लागला। आपण औरंगाबादच्या एका एजन्सीला त्याचं टेंडर केलेलं आहे। स्टँड बाय मोटारीचा एक इश्यू होता। स्टँड बाय मोटारीचा इश्यू मी जॉईन झाल्याबरोबर त्याचा निर्णय घेतलेला आहे। स्टँड बाय मोटर पण आपला लवकरात लवकर अवेलेबल होईल। सध्या फक्त एकच मोटर आपली जॅकवेलला रामपूरच्या जॅकवेल केंद्रामध्ये अवेलेबल होती। जिचं फुटबॉलचा रिंग खराब झाले आणि ते रिंग इझिली अवेलेबल होत नाही। औरंगाबादमध्ये MIDC मध्ये त्या एजन्सीनं स्वतः तिथं रॉ मटेरियल आणून त्याचं रिंग तयार केले। तर आज ते रिंग दुपारी बसतायत, स्वतः एजन्सी लोक ते रिंग घेऊन इथं येत आहेत आपल्या फुटबॉलमध्ये टाकायची रिंग। त्याच्यामुळे आज 4-5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा चालू होईल। ये सर पूरे पाथरी में प्रॉब्लम है या महाराष्ट्र में प्रॉब्लम है? प्रत्येक शहरामध्ये सध्या कसं आहे, यावर्षी पाऊस काळच कमी झाल्यामुळे प्रत्येक शहरामध्ये प्रॉब्लेम आहे। पाथरीमध्ये एक 7-8 दिवसापूर्वी प्रॉब्लेम झाला। आपल्याला पाणी सप्लायचा विषय काही नाही, आपल्याकडे पाण्याचा स्टॉक आहे, रामपूरला पाण्याचा स्टॉक आहे। टेक्निकल जी प्रॉब्लेम झाला, मोटर आपली मोटर जळाली नाही। मोटरचा जो फुटबॉल असतो खाल्ला, फुटबॉलच्या रिंगा ज्या असतात पितळचा वॉल असते ते रिंग खराब झाले आणि ते आपण गुरुवार शुक्रवारपासून त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालंय। फक्त काय आपला स्वतः माणूस जो सुपरवायझर आहे पाणी पुरवठ्याचा अशोक गालफाडे, तो स्वतः परवा दिवशी औरंगाबादला गेलता। ते जाऊन त्याने एजन्सी कडून त्याला तयार करून घेतलेलं आहे। एजन्सीवाला दुपारी येते। तर आता राहिला प्रश्न टँकर बद्दल। आताच लोकांचं निवेदन आलं होतं, टँकर जर चालू करायचं असेल तर 1-2 टँकर चालू करता येत नाही। शहर मोठा आहे, पूर्ण शहराला किंवा रिक्वायर्ड एरियाला टँकरचं नियोजन करावं लागतं। पाथरीच्या नगरपालिकेमध्ये तशी काही टँकरची येण्याच्या अगोदर तसं काही नियोजन नाही। इन्स्टंटली आपण टँकरद्वारे पाणी पुरवण्याचं नियोजन करू शकत नाही। टँकरचं पाणी पुरवायचं नियोजन करायचं असेल तर अख्ख्या शहराचं पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं लागतं आणि ते इतकं सोपं नाही। साधारणतः इतकं करायचं म्हणलं तर शहर मोठं आहे, 30-40 टँकर लावावं लागतील। ऑलरेडी टँकरच्या बाबतीमध्ये आपण टँकरचे खाजगी एजन्सीला टेंडर केलेलं आहे, म्हणजे दरवर्षीच करतात, ते मी काही नवीन केलेलं नाही। ते अगोदर खाजगी एजन्सीला पाणी पुरवठ्याचं टेंडर आहे आणि खाजगी एजन्सी ते पाणी पुरवठ्याचा त्या टँकर मार्फत ते पाणी पुरवठा करत असतात। त्यामुळे इन्स्टंटली आपला टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचं नियोजन करता येतं। सर ये समस्या जल्द से जल्द ठीक हो जाएंगी? हे समस्या आज संध्याकाळी पाणी चालू होईल। आपण 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत आणू। तर या बाबतीमध्ये आम्ही स्वतःहून पत्रकारांना बोलवलेलं आहे। पत्रकारांना बोलून नगरपालिकेची जी या बाबतीतली तांत्रिक भूमिका आहे ती आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी पत्रकारांसमोर सांगितलेली आहे। लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सुटून जाईल। आज पाणी चालू होईल, 1 ते 2 दिवसापूर्वी पूर्ण शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल। एक राखीव जी मोटर आपण लागत असती प्रत्येक नगरपालिकेला, ती स्टँड बाय म्हणतो आपण त्याला, राखीव मोटर पण आपली 1 ते 2 दिवसामध्ये येऊन जाईल। त्याचं पण मागल्या शिवने टेंडर केलेलं आहे। त्याच्यामुळे इथून पुढे काही पाथरी शहराला पाणी पुरवठ्याचा कसला प्रॉब्लेम येणार नाही, त्याबद्दल नागरिकांनी निश्चिंत राहा।